श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 1 ते 15 जून पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जून महिन्याचा पहिला पंधरवडा तुमच्यासाठी कोणत्या नवीन संधी घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्णत्वास जातील का? आर्थिक परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होईल का? नोकरी आणि व्यवसायात नवीन यशाची दारे खुली होतील का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि सौहार्दपूर्ण बनेल का? प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल की काही गैरसमज निर्माण होतील? विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ, वृषभ राशीला हा पंधरवडा कसा जाणार. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जून महिन्याचा पहिला पंधरवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अनेक बाबतीत महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून ज्या गोष्टींबाबत मनात संभ्रम किंवा अनिश्चितता होती त्या हळूहळू दूर होताना दिसतील. जीवनात स्थिरता आणि सुरक्षितता महत्त्वाची मानणाऱ्या वृषभ राशीच्या व्यक्तींना या काळात आपल्या प्रयत्नांचे फळ मिळण्यास सुरुवात होऊ शकते. संयम, सातत्य आणि व्यावहारिक दृष्टिकोन यांच्या जोरावर तुम्ही अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये प्रगती साधू शकाल. या पंधरवड्यात आर्थिक नियोजन, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक आयुष्य यामध्ये योग्य समतोल राखणे आवश्यक राहील. काही नवीन संधी अचानक समोर येऊ शकतात, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुभवाला आणि मेहनतीला मान्यता मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना विस्ताराच्या दृष्टीने नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे, तर नोकरी करणाऱ्यांना जबाबदाऱ्या वाढल्यामुळे स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण निर्माण होण्याची चिन्हे आहेत. घरातील सदस्यांचे सहकार्य आणि पाठिंबा मिळाल्यामुळे अनेक गोष्टी सोप्या वाटतील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनातही समजूतदारपणा वाढेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होऊन नात्यांमध्ये अधिक विश्वास निर्माण होऊ शकतो. भावनिकदृष्ट्या हा काळ तुलनेने समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत मोठ्या समस्या नसल्या तरी नियमित दिनचर्या आणि संतुलित आहार याकडे लक्ष देणे गरजेचे राहील. मानसिक शांतता राखण्यासाठी सकारात्मक विचार आणि आध्यात्मिक कार्यांचा आधार घेणे लाभदायक ठरेल. एकूणच हा कालावधी वृषभ राशीसाठी संयमाने पुढे जात राहिल्यास प्रगती, स्थिरता, आर्थिक सुधारणा आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढवणारा ठरू शकतो. या काळात घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय भविष्यात दीर्घकालीन लाभ देणारे ठरतील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा चांगला ठरण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर समाधानी राहतील. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पात सहभाग घेण्याची संधी मिळू शकते. तुमच्या कल्पना आणि सूचनांना महत्त्व दिले जाईल. काही व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारीची चर्चा ऐकायला मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराच्या दृष्टीने अनुकूल ठरेल. नवीन ग्राहक जोडले जातील. जुने व्यवहार पूर्ण होऊन आर्थिक गती वाढू शकते. व्यापारात नवीन योजना आखण्याचा विचार यशस्वी ठरू शकतो. भागीदारीच्या व्यवसायात संवाद स्पष्ट ठेवणे आवश्यक राहील. घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेण्याऐवजी सर्व बाजू तपासून निर्णय घेतल्यास फायदा होईल. आर्थिक स्थिती. आर्थिक क्षेत्रात हळूहळू सुधारणा होत असल्याचे जाणवेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. काही काळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणुकीशी संबंधित निर्णयांमध्ये सावधगिरी बाळगली तर भविष्यात चांगला लाभ मिळू शकतो. तथापि या काळात घरगुती गरजा, प्रवास किंवा काही अनपेक्षित कारणांमुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बजेटचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. बचतीवर भर दिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत होईल. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे काळजीपूर्वक तपासावीत. कौटुंबिक जीवन. कुटुंबातील वातावरण सुखद आणि समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमामुळे सर्व कुटुंब एकत्र येण्याची संधी मिळू शकते. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होऊन नातेसंबंध अधिक दृढ होतील. भावंडांशी संबंध अधिक मधुर होतील. घरातील एखादी आनंदाची बातमी संपूर्ण कुटुंबाला उत्साह देऊ शकते. कुटुंबासाठी घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा पंधरवडा सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यातील विश्वास आणि आपुलकी वाढेल. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. विवाहित व्यक्तींसाठी वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आणि सहकार्य वाढेल. जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. काही लहानसहान मतभेद निर्माण झाले तरी ते लवकरच दूर होतील. भविष्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होऊ शकते. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीला न्याय देणारा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल. नवीन विषय समजून घेण्यात यश मिळेल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन लाभदायक ठरेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सातत्य कायम ठेवावे. केलेल्या परिश्रमांचे सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात.
अभ्यासातील शिस्त आणि वेळेचे व्यवस्थापन यामुळे आत्मविश्वास वाढेल. काही विद्यार्थ्यांना अपेक्षित यशाची पहिली पायरी गाठता येईल. आरोग्याच्या बाबतीत हा काळ सामान्यतः चांगला राहू शकतो. मात्र आहार आणि विश्रांतीकडे दुर्लक्ष करणे टाळावे. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक राहील. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. तेलकट आणि जड पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवावे. मानसिक शांततेसाठी ध्यान, प्राणायाम किंवा धार्मिक कार्यात सहभाग घेणे लाभदायक ठरेल. पाण्याचे योग्य प्रमाण राखल्यास शरीर अधिक उत्साही राहील. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्र. या काळात सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. समाजातील महत्त्वाच्या व्यक्तींशी ओळख होऊ शकते. तुमच्या मतांना आणि अनुभवांना लोकांकडून मान्यता मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये मन रमू शकते. मंदिर दर्शन, जप, पूजा किंवा सत्संग यामध्ये सहभागी होण्याची इच्छा निर्माण होईल. मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळेल. एखाद्या धार्मिक कार्यात योगदान देण्याची संधी मिळू शकते. काही काळजी घेण्याचे मुद्दे. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. आर्थिक व्यवहारामध्ये घाई करू नका. अनावश्यक वादविवाद टाळा. आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. भावनेच्या भरात महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. उपाय. दररोज सकाळी भगवान शिवांना जल अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करून पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचे दान केल्यास शुभ परिणाम मिळू शकतात. एकूण वृषभ राशीसाठी हा पंधरवडा स्थिरता, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर, आर्थिक क्षेत्र आणि कौटुंबिक जीवनात हळूहळू अनुकूलता वाढेल. संयम आणि व्यवहार कुशलता यांचा योग्य वापर केल्यास अनेक महत्त्वाची उद्दिष्टे साध्य होऊ शकतात. काही ठिकाणी आव्हाने येतील, परंतु तुमचा शांत स्वभाव आणि दृढनिश्चय तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. हा काळ स्वतःवरील विश्वास वाढवणारा, नातेसंबंध अधिक दृढ करणारा आणि भविष्यासाठी मजबूत पाया घालणारा ठरू शकतो. धन्यवाद.